श्री गुरुदेव दत्त. आज आपण परमपूज्य सौ शकुंतलाताई आपटे लिखित तो महासुखाचा निमताप आहे या पुस्तकातील पानं वाचून दाखवणार आहेत. आणि खरंच या पुढच्या एक एक पानावर पुढे जावं असं वाटतं, पण त्याला काही बंधन आहे. तर थोडं करून आपण आनंदात वाचूया. प्रवृत्ती मागवती मोहरे, समाधी ऐलाडी उतरे, आगवे अभ्यासू सरे, बैसित खेगो. या पंथराजाचा उत्तम अधिकारी असलेला साधक अभ्यासाला बसल्या क्षणी एरवी पलीकडच्या तीरावर आहे असे वाटणारे, असाध्य वाटणारी समाधी अलीकडच्या तीरावर येते, त्याच्या भेटीला येते आणि त्याचा संसाराचा तीर पलीकडे जातो. याचे कारण त्याच्या ठिकाणी जागृत झालेली शक्ती उलट दिशेने ऊर्ध्व दिशेने कार्य करायला लागलेली असते. आधी जी उलटी वाहत असते, प्रपंचभिमुख असते, तीच आता खरीखुरी सुलटी व्हायला लागते. म्हणजे ती श्री भगवंतांच्या दिशेने जायला लागते. आणि हाही अनुभव पंथराजाच्या उत्तम अधिकारी साधकाला केव्हा येतो तर आगवे अभ्यासू सरे, बैसित खेगो. साधनेला बसल्या क्षणीच हा अनुभव त्याला येऊ लागतो. त्यामुळे श्री माऊली सांगतात की या मार्गाने पंथराजाने जर गेले तर तो साधक वाटेत कुठेही अडकणार नाही, इडेत पिंगलेत शिरणार नाही. अडकणाऱ्यांचे अनुभव स्वतःच्या दुर्दैवाने असद्गुरू लाभून देखील इडेत किंवा पिंगलेत अडकलेल्या मंडळींच्याही काही ठराविक खुणा असतात. असे लोक सारखे एकाच प्रकारचे अनुभव सांगत असतात. त्यांचे ते अनुभव देखील व्यावहारिक अथवा मानसिक पातळीवरचेच असतात. त्यांना पुन्हा पुन्हा वर्षानुवर्षे संबंध आयुष्यभर सुद्धा 30 स्वप्ने पडतात किंवा भ्रम होत असतात. तरी त्यांना असे वाटत असते की हेच खरे आहे, पण ते सारे फसवे असते. कुठेतरी काहीतरी बघितलेले, ऐकलेले, वाचलेले असते आणि त्यांचे चंचल मन त्यांच्यासमोर या न त्या प्रकारे तेच उभे करत असते. मात्र त्यांना तेही खरेच वाटत असते. अशा अनेक अडकलेल्या साधकांना मानसिक पातळीवर जे नाना प्रकारचे भ्रम होत असतात त्यांनाच ते अनुभव समजतात. आणि त्यांचे गुरु म्हणविणारेही स्वार्थासाठी त्याची पुष्टी करीत असतात. अनेक जण आपल्याच मनाने साधनेत क्रिया ही करत असतात. बऱ्याच जणांना प्रापंचिक गोष्टीमध्ये अनुकूलता दिसू लागली की तीच परमार्थाचा अनुभव आहे असे वाटत असते. अशा नाना पंथांचे साधक म्हणणाऱ्या नाना तऱ्हा आपल्याला दिसून येतात. पंथराजाच्या साधकांना मात्र असा कुठलाच संभ्रम वाट्याला येत नाही. त्यांच्याविषयी सद्गुरू श्री माऊली पुढे असे म्हणतात की ती आत्मबोधाचे उद्कारे, धाव घेतली एक सरे, की येर सकळ मार्ग निजसुरे, सांडूरिया पाठी महर्षी येणे आले, साधकांचे सिद्ध झाले, आत्मविद थोरावले येणेच पंथे. इतर सगळे भ्रमाचे मार्ग सोडलेल्या आणि पंथराजाच्या प्राप्तीनंतर प्रेमाने, गोडीने, नियमाने साधना करणाऱ्या साधकांना मात्र असे अडखळे येत नसतात. कारण पंथराज हा पाठीकडचा म्हणजे पश्चिमेचा मार्ग, सुषुम्नेचा सिद्ध मार्ग आहे. या मार्गाने, ह्या परंपरेने आजवर जे कोणी गेले आणि त्या सगळ्यांनी पुढे ज्यांना सद्गुरू आज्ञेनुसार या मार्गाने नेले
त्यातले सारेच क्रमाक्रमाने सिद्धपदाला पोचले. पंथराजाचे अनेक साधक हे या सिद्ध मार्गाने जाता जाता सिद्ध झाले. त्यांच्याजवळ सिद्धी आल्या तरी त्यांनी त्या सिद्धीकडे कधी लक्ष दिले नाही. पिसे लावणाऱ्या भ्रमित करणाऱ्या सिद्धींकडे लक्ष न देता ते निर्धाराने पुढे गेले आणि म्हणूनच ते सिद्ध झाले. हे लक्षात ठेवायचे. म्हणजे काय तेच आता तुम्हाला या संदर्भात घडलेल्या एका गोष्टीतून सांगते. श्री पद्मपादाचार्यांची कथा. सिद्ध आणि थोड्या काही सिद्धी प्राप्त असलेल्या साधक यांच्यात खूप फरक असतो. सिद्धांच्या जवळ सिद्धी जरी असल्या तरी ते त्यांचा कधी फारसा वापर करीत नाहीत. अगदी इमर्जन्सी असेल तर गोष्ट निराळी, नाहीतर ते त्या सिद्धी कधीच वापरत नाहीत. श्री पद्मपादाचार्य हे भगवत पूज्यपाद श्रीमद आद्य शंकराचार्य स्वामी महाराजांचे पटशिष्य होते. त्यांना भगवान श्री नृसिंह प्रसन्न होते. त्यांनी प्रार्थना केली की भगवान श्री नृसिंह त्यांच्यासमोर अथवा त्यांच्या हृदयात प्रत्यक्ष प्रगट होत असत. एकदा असे झाले की भगवान श्रीमद आद्य शंकराचार्य स्वामी महाराजांकडे एक तंत्रमार्गी पुरुष आला आणि त्यांना लटकी विनंती करीत म्हणाला की माझ्या उपास्य देवीला बळी देण्यासाठी मला एका 32 गुणलक्षणांनी संपन्न असलेल्या पुरुषाची गरज आहे. ते ऐकून आचार्यांनी त्याला विचारले की मग माझी तुम्हाला काय मदत हवी आहे. त्यावर तो म्हणाला की अंगलक्षण शास्त्र सांगते त्याप्रमाणे तुमच्या अंगावर अत्यंत शुभ अशी सर्वच्या सर्व 32 गुणलक्षणे विराजमान असलेली दिसत आहेत. त्यामुळे तुम्हीच तो योग्य शिवपुरुष आहात. मला देवीला तुमचाच बळी द्यायचा आहे म्हणून तुम्ही माझ्याबरोबर चालावे. त्याने असे म्हटल्यानंतर अत्यंत कळवळू असे आचार्य त्यावर सहजतेने म्हणाले की ठीक आहे, मी येतो तुझ्याबरोबर. आणि ते शांतपणे त्या तांत्रिकाबरोबर गेले. त्यांना स्वतःच्या मृत्यूचे भय कधीच नव्हते. त्या तांत्रिकाने अरण्यात एका गुप्त ठिकाणी त्याच्या उपास्य देवीची मोठी पूजा मांडलेली होती. तेथे नेऊन त्याने आचार्यांना देवीच्या मूर्तीसमोरील बळीच्या आसनावर बसवले आणि त्याचे मंत्र तंत्र सोपस्कार सुरू झाले. इतक्यात काय झालेत माहीत नाही, पण तिकडे आश्रमात ध्यानस्थ बसलेल्या श्रीमद आचार्यांच्या पट्टशिष्यांना म्हणजे श्री पद्मपादाचार्यांना त्यांच्या दैवताने म्हणजे भगवान श्री नृसिंहांनी स्वतःसमोर प्रगट होऊन सांगितले की अरे तुझ्या सद्गुरूंवर जीवावरचे संकट आले आहे आणि अशा वेळी तू मात्र गप्प कशाला बसला आहेस, चल उठ पटकन, असे त्यांनी सांगताच श्री पद्मपादाचार्य वायुवेगाने त्या तांत्रिकाच्या देवीच्या पूजेच्या स्थानी गेले. तिथे पोचताच भगवान श्री नृसिंह त्यांच्या शरीरात प्रगट झाले. पण तोपर्यंत तांत्रिक जिला बळी देणार होता ती देवीच तेथे स्वतः प्रगट झाली आणि तिने अतीव क्रोधाने आपल्या हातातील त्रिशूळाने त्या तांत्रिकाला ठार मारले. स्वार्थाकरिता सिद्धींचा वापर म्हणजे जर असा अवघड कसोटीचा प्रसंग आला तरच ते हे सिद्ध नाईलाजाने आपल्या सिद्धी वापरतात, पण एरवी मात्र ते या सिद्धी कधीही वापरत नाहीत. हा खऱ्या सिद्धांचा विशेष असा गुण असतो. परंतु केवळ काही क्षुद्र सिद्धी प्राप्त झालेले लोक मात्र वेगळेच असतात. त्यांना त्यांच्या स्वार्थासाठी देखील सिद्धी वापरायची इच्छा होत असते. काहीही करून त्यांना प्रसिद्धी, मान सन्मान व पैसा हवा असतो. श्री संत तुकाराम महाराज यासाठी त्यांच्या एका अभंगात आवर्जून असे सांगतात की
साधनाची सिद्धी मौन करा.